एकदा एक शक्तिशाली राजा आपल्या हत्तीवर बसून राज्याचा फेरफटका मारत होता. तो हत्ती खूप एकदम मोठा आणि गर्विष्ठ होता. रस्त्याच्या कडेला एक गरीब पण अत्यंत शांत बसलेला भिकारी होता. हत्तीने त्या भिकाऱ्याला पाहिले आणि स्वतःच्या सोंडेने त्या भिकाऱ्याच्या हातातले भिक्षापात्र उडवून दिले. भिकाऱ्याला राग आला आणि त्याने धावत जाऊन त्या हत्तीची शेपूट पकडली. आश्चर्य म्हणजे त्या बलाढ्य हत्तीला एक पाऊले पुढे टाकता आले. राजाने सर्व बघितलं आणि भिकाऱ्याला एकदम आदराने स्वतःच्या राजवाड्यात राहण्यासाठी बोलवलं. भिकाऱ्याला आता एकदम मऊ बिछाना, एकदम चांगले कपडे, चविष्ट जेवण मिळायला लागलं. पण राजाने एक अट काढली की त्याला रोज पहाटे उठून 4 वाजता राजघराण्यातील मंदिरात दिवा लावून पूजा करावी लागायची. काही दिवसानंतर दुसऱ्या राज्याचा राजा भेटीला आला असताना आपल्या भिकाऱ्याची शक्ती दाखवण्यासाठी राजाने पुन्हा हत्ती आणला आणि भिकाऱ्याला बोलवला. पण यावेळी भिकाऱ्याने हत्तीची शेपूट पकडली तेव्हा हत्तीने त्याला सहज ओढत नेले. तो भिकारी हत्तीला रोखू शकला नाही. जेव्हा राजाने त्याला त्याचे कारण विचारले तेव्हा भिकाऱ्याने उत्तर दिले की त्या भिकाऱ्याने सांगितले की जेव्हा मी रस्त्यावर राहायचो तेव्हा मला उद्याची कोणतीही काळजी नव्हती. पण आता राजवाड्यात आल्यावर मला सतत एकच टेन्शन असते की मी उद्या 4 वाजता उठू शकेन का, माझ्याकडून पूजा करण्यामध्ये काही चूक होईल का. याच मानसिक तणावाने त्याची शारीरिक शक्ती हळवून संपून टाकली होती. जशी वाळवी लाकडाला आतून पोखरते तसेच टेन्शन माणसाला आतून संपून टाकते. कष्ट करणे गरजेचे आहे पण चिंता ही विषयासारखी आहे. आपण भविष्याची किंवा पैशाची जी काळजी करतो ती आपल्या समस्या सोडवत नाही तर आपली शांती आणि आरोग्य ही राहून घेते. प्रयत्न करा आणि बाकी सर्व देवावर सोडून द्या, कारण चिंता माणसाला जिवंतपणे जाळते.